नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण JSW स्टील लिमिटेडसोबत टोटल 8 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया रजनीश रिटेल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 90.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 277.47 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 97.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 16.71 रुपये आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया अल्फा लॉजिक टेक्सिस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 265.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 400.55 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.55 रुपये आणि या कंपनीने 14:48च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे 48 शेअरवर 14 शेअर बोनस मिळेल. चला आता बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,214 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 80,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,545 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,972.05 रुपये आणि या कंपनीने 12 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया सुपर सेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,460.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 448.53 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,149 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 780.10 रुपये आणि या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 526.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 44,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 536.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 203.85 रुपये आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 22 जुलै 2024. चला आता बोलूया कमिन्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,591.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 99,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,900 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,653.30 रुपये आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,505 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.30 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,145 रुपये आणि या कंपनीने
₹8.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 15 जुलै 2024. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹910.10 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹928.95 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹714 आणि या कंपनीने ₹7.30चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 9 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.